घरातून निघलो की अगदी बारीक बारीक पाऊस पण चालू झाला लगेच आणि ऊन पण पडायला. चल पटपट. हाय हॅलो नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या कॅनवन ब्लॉग्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. तर आज आहे श्रावण महिन्यातला पहिला सोमवार. तर जायचं आहे आपल्याला दर्शनासाठी महादेवाच्या. तर इथं जवळच मंदिर आहे, जवळ म्हणजे तरी पण 2 किलोमीटर असेल, 1.5 किंवा 2 किलोमीटर असेल. तर आता आपल्याला तिथे दर्शनासाठी जायचं आहे. तर चला सगळं आवरले, नाश्ता वगैरे नाही केला, म्हटलं अगोदर दर्शन घेऊयात, नंतर काहीतरी फराळाचं घरी आल्याच्या नंतर बनवूयात. कारण की एकतर उशीर झाला आहे आणि खूप जास्त पावसाचं वातावरण आहे. तर आम्ही फक्त आज छत्री चालवली. बघू आत्ता पाऊस बंद झाला आहे, तर मला वाटतंय थोडा वेळ नाही यायचा. तर चला निघूयात. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. तर आज घेतलेली आहे छोटी बॅग आणि त्याच्यामध्ये फक्त एक बॉटल आणि एक छत्री घेतलेली आहे, जास्त काही नाही घेतलं. तर चला निघूयात. पिशवीत ठेव. अरे घेऊ दे, जे बाप्पाला जायचं ना आपल्याला. पांढरं पण घ्या. ते तिथं ते पलीकडे आहे ते. इथं पण आहे की. थांब समोरचे घेऊयात पांढरे. ते पण मस्त आहे. टाकायचं. चल. चिखल झालाय बाळा, खूप चिखल झालाय खाली. बस झाले, भरपूर झाले. भरपूर झाल्यात आपल्याला फुलं ना. फुलं वगैरे पण घेतलेले आहेत. खूप चिखल आहे. घरातून निघलो की अगदी बारीक बारीक पाऊस पण चालू झाला लगेच आणि ऊन पण पडायला. आता पाऊस बंद झालाय. तसं आभाळ खूप जास्त आहे, पण नाही वाटत एवढा पाऊस येईल. थोडा थोडा चालू आहे, त्यासाठी छत्री घेतली नुसती. बारीक बारीक पाऊस आहे ना, नाही भिजत रे. चालतो, उचलून घ्यायचं. छत्री पाहिजे का तुला? छत्री पाहिजे. बाहेर वातावरण छान फ्रेश मस्त आहे. फक्त पावसामुळे जास्त बाहेर निघता नाही येते, कारण की आज थोडासा बंद आहे पाऊस. नाही तर कंटिन्यू म्हणजे मुसळधार पाऊस चालू असतो. अगदी 5-10 मिनटं बंद होतो, लगेच फुल चालू होतो. त्यामुळे जास्त बाहेर नाही निघण्यात येते. तर म्हटलं आता चला थोडासा पाऊस कमी आहे आणि त्याला जवळच्या मंदिरात दर्शनासाठी जाऊया. आता आम्ही शॉर्टकट रस्ता काढायलो, कारण की तिकडून लांबून जायचं म्हटलं ना तर खूप वेळ लागतोय. तरी म्हटलं की बघू शकता मधल्या रस्त्याने, कारण की आम्ही एकदा दत्त जयंती होती, दत्त जयंती होती तेव्हा तिथंच आहे दत्त मंदिर पण. तर त्याच्यासाठी आम्ही एकदा इथून गेलो. डोंगरातनं अजिंक्य तारा कसला मस्त दिसतो, पण अजून आम्ही अजिंक्य ताऱ्यावर एकदा पण नाही गेलो. तर किल्लाच नाही बघितला अजून, एवढ्या जवळ असून. चला आहे मधून रस्ता छान आहे, सिमेंटचा मस्त रस्ता पण झालेला आहे. कारण की तिकडून जायचं म्हटलं ना खूप चढ आहे, म्हणजे डोंगरावरनं खूप धाप लागते चलत जायचं म्हटलं. म्हणून म्हटलं चला मस्त रस्ता बघू शकता. चल म्हटलं ना रुद्रांशला, तर त्याला अजिबात चलायचंच नाही. छत्री कुठे? पाऊस येतोय ना, पाहिजे का छत्री? बारीक बारीक पाऊस चालू झाला परत. बघू शकता एकदम जवळच मंदिर आहे, इथून दिसतं. लई तर लई 10 मिनटं लागतात चलत यायला, खूप जास्त वेळ पण नाही लागत आहे.
गेल्या वेळेस आलतो ना तेव्हा जास्त इथं घरं वगैरे नव्हते झाले. म्हणजे आम्ही रुद्रांश तेव्हा 5-6 महिन्याचाच होता. म्हणजे आम्हाला येऊन 2-2.5 वर्ष झाले. तर इकडे जास्त घरं वगैरे नव्हते. तर आत्ता इथं घरं वगैरे पण झालेत आणि रस्ता पण झाले. तेव्हा रस्ता पण नव्हता, आता मस्त रस्ता झाला. तेव्हा आम्ही असंच कडीनी चालत आलतो. पायी रस्ता होता फक्त, आता सिमेंटचं झालं आहे जरा थोडाफार. की थोडंसं जरी म्हणजे आपल्याला वाटलं ना की मंदिरात जावा किंवा बाहेर फिरावा, लगेच पाऊस चालू होतो. बघू शकता आत्ता आम्ही किती 10 ते 15 मिनटं झालं निघलो आहे, त्यात तिसरी वेळेस आहे पाऊस येतो पण आणि बंद पण होतो. त्याच्यामुळं फिरायला पण नाही जाता येते कुठे, आणि कुठं मंदिरात वगैरे पण अजिबात नाही जाता येते पूर्ण पावसाळा संपूपर्यंत. खूप बघू शकतो. गेल्या वेळेस पूर्ण असलाच रस्ता होता, यावेळेस तरी थोडासा चांगला रस्ता आहे आणि थोडासा खराब आहे. रुद्रांशला म्हणजे छत्री धर तर नको म्हणतो, त्याला पावसात भिजायला मज्जा वाटते. आज सोमवार आहे म्हणून म्हटलं चला पहिला सोमवार आहे तर दर्शन करून येऊयात. कारण की मग काय होतं, कधी कधी दुसऱ्या तिसऱ्या सोमवार एखाद्या वेळेस नाही जाणं होते, म्हणून म्हटलं चला पहिल्या सोमवारी जाऊन येऊया. बारीक बारीक पाऊस चालू आहे. चला आता मंदिर जवळ आले, पण पाऊस वाढायला लागलाय थोडासा. आत्ता लागलो मेन रोडला. म्हणजे जेव्हा आम्ही लांबच्या रोडने येतो ना तर ह्या रोडने येतो, तर हा रोड लागलाय. तर मंदिर समोर आहे, तिथं रुद्रांश थांबलेला आहे समोर. पाऊस चालू म्हणून तिथं हॉटेल आहे, तिथं थांबले. काय म्हटलं? चला इथंच मंदिर आहे साईडला. फक्त एक घ्या, कारण की बेलाची पानं पाहिजेत ना, फुलं वगैरे आहेत. ह्या पिशवीत ठेवा. हा, चांगले पानं बघून घ्या, पावसामुळे सगळं ओलं झालंय. नाही नको नारळ. त्याला धरा बाळात, पळू नको, गाड्या येतात. हळूहळू चाल. स्वामी दरवेळी जिथं गणपती मंदिरात येत असतो ना, तिथंच गणपती मंदिरामध्येच आहे. गणपती मंदिर, महादेवाचं मंदिर आणि दत्त मंदिर. हळूच पडशील. किती लांब चाललाय बाबू. अजून सकाळ आहे आणि पाऊस चालू सगळं. म्हणजे आता 12 वाजले, तर जास्त म्हणजे गर्दी नाही. मला वाटते 4-5 वाजता येते दर्शनाला, काहीच गर्दी नाही. रुद्रांश मस्त छान ठेवते, त्याला इथं यायला ना खूप आवडतं. कारण की कसं आहे ना, तिथं गणपती मंदिर आणि मेन म्हणजे इथं त्याला बघायला छोटाले बदक पण आहेत आणि ससे पण आहेत. आणि मेन म्हणजे जिथं आता आपल्याला दर्शनाला जायचं आहे ना महादेवाच्या मंदिरात, तर तिथं घसरगुंडी पण आहे. तो गेल्या वेळेस खूप घसरगुंडीमध्ये खेळला होता. हां चल, त्याच्यावरनं नको. तर त्याला ना गेल्या वेळेस ह्याच्यावरनं मी चलत नाही, तर तू म्हणतो मला ह्याच्यावरनं चलत जायचं. पण आत्ता कसं आहे, पाऊस वगैरे चालू, इच्छू काटायची भीती वाटते. अरे बाळा तिकडे नको, साप वगैरे असतो तिकडं, कडीने नसतं जायचं पावसामध्ये. तुला आता बदक बघायचं आहे ना. हां, चतुर्थीला खूप जास्त गर्दी असते, कारण हे पहिल्यांदा लागतं. हे गणपतीचं मंदिर आहे, त्याच्यामुळं गणपतीच्या मंदिरात जास्त गर्दी असते चतुर्थीला. आणि इकडं पण असते, महादेवाच्या मंदिरात पण असतं. पण आत्ता पावसाचं वातावरण आहे, त्याच्यामुळे जास्त कोणी नाही येते. आणि हे मेन म्हणजे सिटीच्या आउट साईडला आहे, त्याच्यामुळं जास्त नाही गर्दी आज. मस्त छान वातावरण झालं, फिरायला मस्त आहे. पण पावसामुळं आम्ही जास्त नाही येण्यात नाहीत. पाऊस बंद झाला ना मग यायला भारी वाटतं थोडासा. म्हणजे एवढं सारखं पाऊस चालू असला नाही येण्याचं. रुद्रांशमुळं तो घरून यायचं म्हणतो ना, तो चालायला नकोच म्हणतो, त्याला डायरेक्ट उचलून घ्यावं लागतं. आता थोडंसं चालतं. बदक पण आली.
बाहेर सोडलेत. गर्दी असेल तर मधी लावता येते, मधी बाहेर नाही सोडत जास्त. काय म्हणते रे बदक? अरे कस काय? नाही रे, एकच पाय उभं राहिले ते. नाही, एकच पायावर उभं राहिले ते. हां, एक एक पाय. अगोदर गणपती मंदिरात दर्शन घेऊयात. इथं पाय धुयला जा, पाणी. बाळा शूज नको ओला करू. मी तुला उचलून आणलेलं ना. झालं गणपती मंदिराचं दर्शन. एक प्रदक्षिणा घालूयात आणि नंतर जाऊयात दत्त महाराजाच्या मंदिरामध्ये आणि महादेवाच्या मंदिरामध्ये. चल पटपट.